काय रे आता काय करायचं? असल्या रोडला गाडी बंद पडली, आता काय करायचं? येतोय का अजून आवाज? काय करावं? जाऊ दे, जाईल नको पंक्चरवाल्या शॉप पर्यंत जाईल ना एखाद्या. या रोडला 4-5 किलोमीटर कोणच नाही, इकडं कोण नाही तिकडं कोण नाही, दुकान नाही साधं. हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. 11-12 वाजलेले आहेत, 11 का 12 माहीत नाही, गाड्या बघितलं नाही मी. उठलो, फ्रेश झालेलो आहे, फक्त आवरायचं राहिलेलं आहे. तसं आवरलेलंच आहे, टी शर्ट सुपर ड्रायचं घालून म्हणलं नको, ऊनले लागतंय, टू व्हीलरवर चाललेलो आहे, असे चटके बसतील ना मला, त्यामुळे शर्ट घालतो आणि मग एका ठिकाणी चाललेलं आहे. आपण पुढे चाललेलो आहे, स्टेट ट्यून. बाय द वे, कालचा व्लॉग बघितला का नाही? 25th इयर ॲनिव्हर्सरी ऑफ मगरपट्टा सिटी, डिटेल व्लॉग आहे. लाईक 1999ला मगरपट्टा सिटीचं जे झालं चालू, तेव्हापासून 2023पर्यंतची जर्नी एक ॲनिमेशनद्वारे टाकलेली आहे. सो अजिबात मिस करू नका, जाऊन लवकरात लवकर तो व्लॉग बघा, पहिला हा बघा आणि मग तो बघा. सो आजचं नियोजन असं आहे, भरपूर काम येत आज काही सीन नाही. आणि जरा कोर्टाचा विषय मागे लागलेला आहे, मला तुम्हाला तर माहितीच आहे, तिकडं पण लक्ष घालायचं आहे. सो काय नियोजन होतं आहे, कुठं चाललो आहे, काय चाललो आहे, स्टेटमेंट बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता उरकतो आणि एक ठिकाणी छोटंच काम एवढं ते करतो आणि काय करतं आहे बघत राहा. सो गाईच रेडी झालेलं आहे, निघालेलं आहे, पुढं काय जातं आहे बघत राहा, चला. कामधंदे करू द्या मला आणि मग जाताना सेन सांगतो तुम्हाला. डन, ज्या कामासाठी आलतो ते काम झालेलं आहे. उद्या कोर्टात भेटू. हे कामासाठी का आलतो ते उद्या तुम्हाला कोर्टात सांगेल मी, कारण उद्या कोर्टात जायचं आहे परत आपल्याला. आलंय बेकार काम झालेलं आहे माझं, काय सांगू तुम्हाला. चला, तारीख पे तारीख चल रही है और फिरने को नहीं जनरा नाही जमरा. काय सीन असं आहे की उद्या मला जे बोलायचं आहे ते मी आज पाठ केलेलं आहे, त्यासाठी खास एवढं लांब आलेलं आहे. आता विचारू नका पुढं अजून काय पाठ केलेले आहे. शाळेत नाही अभ्यास केला तेवढा. अरे का गाडी चालू आहे ना आता. हां चला. बाकी इथलं वातावरण बघा कसं भारी आहे बरं, एकदम भकास वातावरण बोलते इसको. बेकार वातावरण आहे सगळं, पण काय करायचं, करायला लागतंय. कुठानेचं केले ना मग त्यांनीच करायला कुठे बी जायला लागते माणसाला. चला जाऊया शेट लोकांकडून. तसं ही भेट आपल्या हडपसरला बी झाली असती, पण निवांत नसती झाली. आपल्याला कसं निवांत भेट पाहिजे होती, कारण आपने को रेस्ट नाही मागता कुछ. चला आता बंधन डोंगरात जाऊया. समोरच्या भाकाल डोंगर आहे, जरा ग्रीनरी असते तर गेलो असतो आहे का नाही. तेवढं जा काय तर टाकलं असतं. आलोय आज गडावर, कुठल्या गडावाले आता ते नाही सांगत. चला, गड नाही हे नसतं आपलं, हे डोंगर ओसाड पडलेलं ते पण. अरे कसं काय रे आता काय करायचं? हवा जायला लागली राव, काहीच कसं काय काय माहिती काय विषय. वॉल हे झालाय का राव? हे कुठं नाही बाबा, कुठं जायचं म्हणलं नाही, असल्या रोडला गाडी बंद पडली. आता काय करायचं? गाडी बंद नाही पडली म्हणजे फुस आवाज यायला लागलेला आहे, हवा जायचा. आता पंक्चर नसली म्हणजे बरं आहे राव. हे कुटाण्याची काम आहे राव आयुष्यात. आता ह्या रोडला कोण भेटणार आहे का आम्हाला? तुम्हीच सांगा, या रोडला कोण भेटणार आहे का? येतोय का अजून आवाज? राव रे, काहीतरी कर ना त्याला. असं हे टाईट कर, वॉल टाईट कर त्याचा.
बॉल लूज झाला असेल एखाद्या वेळेस. हा येतोय का? येत थोडा थोडा येतोय. जाऊ दे, जाईल नको पंक्चरवाल्या शॉपपर्यंत जाईल ना, एखाद्या शॉपपर्यंत गेले तरी बस आहे. कारण ह्या रोडला 4-5 किलोमीटर कोणच नाही. इकडं कोण नाही तिकडं कोण नाही, दुकान नाही साधं. ए नको 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 थांब. तो गाई चाल हळूहळू चाललेली आहे हवा त्याची, पण काय सीन नाही, तिथपर्यंत जाईल. ट्यूबलेस आहे आणि असंही. सो जाऊन पहिलं शॉप बघायला लागेल पंक्चरचं, आणि नक्की काय शॉट आहे, वॉल लूज झालाय का काय झालंय ते बघायला पाहिजे. चला जाऊया पटकन. एक तर या रोडला कुत्रा नाही, कुठला दुकानं नाही, काय नाही, मधला रोड आहे आडवा रोड. चला सो गाई चालू, जरा बर्गर खातो पहिला, मग पुढं जा. चला खाऊन झालेलं आहे घरी, जातो आता. बाबा वैतागले झालं. भाई साहेब घरी पोहोचलेलो आहे आणि 6 वाजलेत. लय वैतागले झालं राहू ना. मग लय लांब गेलतो, जायला गरजेचं होतं, कारण उद्या कोर्टात जायचं आहे. आज तिकडं जाणं ते गरजेचं होतं मला. सो उद्याचं कळलं, उद्याचा अंदाज आलाच असेल तुम्हाला. उद्याला सिरियस सीन आहे, त्यामुळे अजिबात ब्लॉग स्किप करू नका, बेकार काम आहे. सो जरा बसतो, जरा काय वैतागलं झालं आहे, आणि मग जाऊ बाहेर. तर एका ठिकाणी जायचं आहे परत. स्टेट इट्स बिन 11 आय एम नॉट डुईंग एनिथिंग. भाऊ इंग्लिश येतं की राव मला, काहीच केलेलं नाही. घरी आल्यापासून निवांत बसलो आरामात. जायचं होतं एका ठिकाणी पण नाही गेलो का, असंच मेरी मर्जी. कंटाळा आला होता काय, सकाळी लवकर उठलेलो ना, आणि एवढ्या लांब गेलो, अंग दुखायला लागलं, त्यामुळं मग गेलोच नाही कुठं. उद्या परत लवकर उठायचं आहे, त्यामुळं म्हणलं जेवढं आहे तेवढं ब्लॉक आपला ओके रेस्ट करून टाकू. तर सीन असं आहे, उद्या लवकर उठून मला जायचं आहे परत. सीन द्या अवघड आहे, पण उद्याचाच दिवस तर असे बघता, मग काही विषय नाही. काय आहे ते कामं बेकारातले, सुखाचं नाही. सो त्याच्यामुळं म्हणलं सेटल करू आणि कामं बिमं उरकू, उद्याचा दिवस उरकू, आणि मग कल्टी फिरायला कुठंतरी जाऊन टाकू. मग आहे का नाही. आता विचार करतोय काय करू. आता सीन असा होता की एअरपोर्टला जायचं होतं मला, आपल्या एका फ्रेंडला पिक करायसाठी. फ्लाईट होती 10:30ची, पण फ्लाईट झाली डिले. आता फ्लाईट येणार आहे 12:30 वाजता. तर आता आपली कॅपॅसिटी नाही 12:30 वाजता तिथं जायची, थंडीचं ते पण. त्यामुळे त्याला म्हटलं भाऊ तुझं तू कॅब कर आणि घरी जा, मी काय येणार नाही. पुढं ना आता 12:30 वाजता एवढं रातचं लवकर होतं ना, त्याच्यामुळं जाणार होतो मी. पण 12:30 वाजता एअरपोर्टला जायचं, 12:30चं मग 1, 2, 3 वाजतात घरी यायला, 3, 3:30. परत ब्लॉग एडिट करायला 4, 5. परत सकाळी लवकर उठून जायचं आहे कोर्टात. त्याच्यामुळं म्हटलं नो रिस्क, त्याच्यामुळं नाही गेलो. मग परत जाता येईल, काय सीन नाही. मग फक्त एअरपोर्टला पिक करायला नाही, फिरायला जाऊ आपण. बरं जा आता ना. अरे काय त्याच्या आईला लोक भांडतात. तर सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब सगळं करून टाका. सो बाय बाय, गुड नाईट.